झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे जिल्ह्यातील दोंडेच्या शहराच्या सौंदर्यात भर घालणारा सुसज्ज असा राजपथ बनवण्यात आलाय. मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या राजपथाने शहराच्या विकासात मोठी भर घातलीये. मात्र अलीकडे या राजपथावर हातगाडी धारकांसह वेगवेगळ्या व्यावसायिकांची अतिक्रमणे वाढली आहेत. ही बाब मंत्री रावल यांचे पिताश्री उद्योजक सरकार साहेब रावल यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी स्वतः थेट रस्त्यावर उतरून या राजपथाची पाहणी केली. कोणत्याही व्यावसायिकांवर अन्याय होता कामा नये अशी सकारात्मक भूमिका घेत सर्व व्यावसायिकांना फुटपाथ सोडून एका रांगेत बसवावे, कुणाचीही गैरसोय होता कामा नये अशा सूचना त्यांनी नगरपालिका प्रशासनाला केल्यात. सर्व व्यावसायिक शिस्तीने एका रांगेत आल्यास भविष्यात अपघात होणार नाही आणि नागरिकांनाही राजपथ आणि फुटपाथ उपयोगात येईल. मात्र तरीही कुणी व्यावसायिक अतिक्रमण करत असेल तर त्यांच्यावर थेट कारवाई करावी अशा सक्त सूचनाही उद्योगपती सरकार साहेब रावल यांनी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पालिकेचे गटनेते निखिल जाधव, बांधकाम सभापती मुकेश देवरे, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर शिंपी, उपनिरीक्षक इम्रान खान, अतिक्रमण विभागाचे नितीन चौधरी, कैलास पवार उपस्थित होते. पालिका प्रशासनाने आज या व्यावसायिकांना सूचना दिल्या असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडईच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.